शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला. मोकळ्या हवेत घेऊन कवेत साजन झुलव मला. नमस्कार मित्रांनो, शब्द कौमुदी साहित्य संस्था आयोजित कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विशेष काव्य संमेलन कोजागिरी काव्य जागर मध्ये मी देवेंद्र जोशी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वर आकाशात मस्त चांदणं पडलंय आणि आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा अशीच तारकांची मांदियाळी जमली. पुढचे 2 तास आपण मैफिलीचा असाच आनंद लुटूया. तर मित्रांनो, होऊ द्यात एक से एक बडकर आपल्या चांगल्यात चांगल्या उत्तम अशा रोमॅन्टिक रचना येऊ द्या. तर तो कोजागिरीचा फील आपल्या युट्यूब चॅनलवर देखील आला पाहिजे. मित्रांनो, सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय ज्येष्ठ कवयित्री सौ कांचनताई सावंत यांना. सौ कांचनताई सावंत. नमस्कार. कोजागिरीच्या इच्छा कोजागिरीवरची कविता सादर करते आहे. देहात पुनव चांदणे प्रीत गोंधळे साजिरे फुलते. दारात हिंद जीव हो हिंद सख्या तळमळते. बाहूंचा मस्त टकुंड कस्तुरी गंध उरी धडधडती. उलटून ताकलेला सोडून बाप वनी गुरगुर नेसली गर्दीचा मरा शालू आगळा तुम्हा गलीचा अंबाड्या जीवाला भिली गंध गिरती. विरहाची चिंता जगल अद्भुत नजर प्रीत गतीवर गई. उलटून हंगली लाट सोडून हात वनी बेबंदी आपग होई तगमग जीवात ही शीतल चांदणया करावी. खिडकीतून शांत मनाच्या आत चांदणे बोलते. उलटून चांदणीला हात मनी ही चांद ही रात पेरी अशी पालखी सजनाची. जाईल घरधरी जाईल घरधरी किती मनधरी करावी ही सुंदर कोणाली करू घरी विनवणी करते. दूर सोडून मनी मनी बोलते. कवितेचं शीर्षक आहे राधा. निळ्या निळ्याचे वेड लागले राधेला भारी. निळ्या निळ्याचे वेड लागले राधेला भारी. डोळ्यांच्या डोहात बुडाली सारीच्या सारी. डोळ्यांच्या डोहात बुडाली सारीच्या सारी. तळपाण्याचा स्वच्छ दिसावा तसेच हे डोळे. तळपाण्याचा स्वच्छ दिसावा तसेच हे डोळे. गारुड असे करत राहती डोळे हे भोळे. गारुड असे करत राहती डोळे हे भोळे. पाऊल खुणा उमटत गेल्या वाळूवरती जा. पाऊल खुणा उमटत गेल्या वाळूवरती जा. चकवा कसला कळतच नाही पुळणीवरती त्या. येते भरती तेव्हा फुटती प्रेमाच्या लाटा. येते भरती तेव्हा फुटती प्रेमाच्या लाटा. साद घालती दोघांना या अभिमंत्रित वाटा. साद घालती दोघांना या अभिमंत्रित वाटा. यमुने काठी कृष्णा सोबत राधा ही राणी. यमुने काठी कृष्णा सोबत राधा ही राणी. भान विसरुनी दोघे गाती प्रेमाची गाणी. डोळे झाकून राधा करते कृष्णाचा धावा. डोळे झाकून राधा करते कृष्णाचा धावा. राधा राधा म्हणत राहतो कृष्णाचा पावा. राधा राधा म्हणत राहतो कृष्णाचा पावा.
जन्मोजन्मी करते राधा एक आराधना, जन्मोजन्मी करते राधा एक आराधना, प्रत्येकीला भेटो कान्हा हीच तिची प्रार्थना, प्रत्येकाला भेटो कान्हा ही तिची प्रार्थना. निळ्या निळ्याचे वेड लागले राधेला भारी, डोळ्यांच्या डोहात बुडाली सारीच्या सारी. वा सुरेख. खूप सुंदर. खूपच छान, खूपच छान. पुढची कविता पण लगेच सादर करते. स्वप्न. स्वप्नामधला गाव नको पण पुढे पुढे चल जाऊ, स्वप्नामधला गाव नको पण पुढे पुढे चल जाऊ, मुक्काम जरी दूर तरी पण आनंदाने गाऊ, मुक्काम जरी दूर तरी पण आनंदाने गाऊ. वाटचाल ही इतकी सुंदर रमले मी तर बाई, वाटचाल ही इतकी सुंदर रमले मी तर बाई, कुठे जायचे कसे जायचे नाही उरली घाई, आवडतो हा प्रवास आता तुझ्या संगती येते, आवडतो हा प्रवास आता तुझ्या संगती येथे, डोंगर झाडे खळाळ निर्झर सगळे आहे जेथे, हात गुंफुनी तुझ्या सोबती दूर दूर रे येते, हात गुंफुनी तुझ्या सोबती दूर दूर रे येते, वादळ वारे ऊन झेलुनी तुला चांदणे देते, वादळ वारे ऊन झेलुनी तुला चांदणे देते, एक पूल चल बांधू आपण सत्वर जाऊ तिकडे, एक पूल चल बांधू आपण सत्वर जाऊ तिकडे, स्वागतास बघ रस्त्यांवरती फुला फुलांचे सडे, दिसते इतकी सुंदर नाही वाट पुढे तर खाई, दिसते इतकी सुंदर नाही वाट पुढे तर खाई, फिरायचे ना माघारी पण मोक्षच पुढच्या ठाई, आपुल्यासाठी स्वर्गाचेही दार उघडले आहे, आपुल्यासाठी स्वर्गाचेही दार उघडले आहे, वळणावरुनी गगनाच्याही पार जायचे आहे, वळणावरुनी गगनाच्याही पार जायचे आहे, गगनाच्याही पार जायचे आहे. सुंदर सुंदर. वा वा. खूप सुंदर. खूपच सुंदर, खूपच सुंदर. ही कविता खूप छान. सादरीकरण पण खूपच छान झालं. धन्यवाद. मस्त. कोजागिरीच्या आणि सादरीकरणही खूप मस्त. धन्यवाद. चिन्मयी चिटणीस, तुम्ही वाचता कविता? हो घेते. कोजागिरीच्या सर्वांना शुभेच्छा. एक सेकंद चिन्मयी. जोशी सर तुम्ही आहात का? जोशी सर नंतर ते करेन. बरं ठीक आहे. चिन्मयी सर. ज्योत्स्नाताई, हा जोशी सरांच्या इथं नेटवर्कचा सुद्धा इश्यू आहे, त्यापेक्षा तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तशा पद्धतीने. मी फक्त आता मला एक दोनच नावं माहिती आहेत म्हणून मी चिन्मयीचं घेतलं आणि वर्षाचं नंतर सांगणार होते. तर आता चिन्मयी आलेली आहे आता परत प्रॉब्लेम आला आता मला. चिन्मयीचा आधी होऊन जाऊ दे आता. चिन्मयी तुझ्या कविता. पहिली कविता आहे, शीर्षक आहे काजळ माया. रात्रीस बिलगुनी असते स्वप्नांची काजळ माया, रात्रीस बिलगुनी असते स्वप्नांची काजळ माया, ओठांवर किंचित हासू डोळ्यातून सजते काया, ओठांवर किंचित हासू डोळ्यातून सजते काया, ती सलज्ज रेखीव लेणी तो स्वप्नील राजस होतो, ती सलज्ज रेखीव लेणी तो स्वप्नील राजस होतो, स्पर्शातील मोर पिसांनी सोहळा सावळा भरतो, स्पर्शातील मोर पिसांनी सोहळा सावळा भरतो, जे हवे तेच नयनातून दोघेही बोलत जाता, जे हवे तेच नयनातून दोघेही बोलत जाता, आलिंगन चुंबन ठरते तृष्णेची चांदण गाथा, आलिंगन चुंबन ठरते तृष्णेची चांदण गाथा, झिरपून प्रेम दोघांचे लय एक लाघवी होता, झिरपून प्रेम दोघांचे लय एक लाघवी होता, संतृप्त शांतशा देही शर्वरी लाजते आता, संतृप्त शांतशा देही शर्वरी लाजते आता, छान छान. जी पहाट उगवून गात्री श्वासांचे गोंधळ बघते, जी पहाट उगवून गात्री श्वासांचे गोंधळ बघते, घालून शपथ रात्रीची दिवसाची सोबत करते, घालून शपथ रात्रीची दिवसाची सोबत करते.
सुंदर सुंदर कविता, खूपच छान. या पुढची कविता घेते. हो. कवितेचं शीर्षक आहे तर्फाया. स्पर्शाचा अत्तर्फाया ही श्रावण झाली काया. स्पर्शाचा अत्तर्फाया ही श्रावण झाली काया. मी कुशीत पेंगुळलेली केसात गुंतला राया. मी कुशीत पेंगुळलेली केसात गुंतला राया. ही टिपूर चांदण भरती हा पूर कुठे ओसरतो. ही टिपूर चांदण भरती हा पूर कुठे ओसरतो. श्वासात श्वास मिसळूनी जगण्यात नव्याने पुरतो. श्वासात श्वास मिसळूनी जगण्यात नव्याने पुरतो. हे झरे गच्च मायेचे गात्रातून पाझरताना. हे झरे गच्च मायेचे गात्रातून पाझरताना. ना भान कशाचे उरले नाजूक हास्य खुलताना. ना भान कशाचे उरले नाजूक हास्य खुलताना. ये वेचू अगणित वेळा जे स्वप्न मनाशी जपले. ये वेचू अगणित वेळा जे स्वप्न मनाशी जपले. गंधाळून सजल्या रात्री निमिषात अशी मोहरले. गंधाळून सजल्या रात्री निमिषात अशी मोहरले. ना वाण मिळो मुक्तीचे मन मनास उमगत जाता. ना वाण मिळो मुक्तीचे मन मनास उमगत जाता. प्रारब्ध म्हणू याला मी अथवा जन्माची गाथा. प्रारब्ध म्हणू याला मी अथवा जन्माची गाथा. अथवा जन्माची गाथा. अथवा जन्माची गाथा. फारच सुंदर चिन्मयी. सगळ्यांना कोजागिरीच्या शुभेच्छा. आणि सादरीकरणही अतिशय उत्तम असं होतं. तुझ्यासाठी म्हणून 4 ओळी. दारी उभी कोजागिरी लख लखे आज रात्र. दारी उभी कोजागिरी लखाखाली रात्र आज. दान प्रकाशाचे तिचे तिला चांदण्यांचा साज. तिला चांदण्या वेणगिरी कुलकर्णी यांना कविता वाचायला सांगते. त्यांचे आत्ताच एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. काव्य शास्त्र की कला आणि अतिशय सुंदर वृत्तबद्ध कवितेची माहिती त्यातून अभ्यासकाला मिळते. आम्ही स्वतः त्यातनच शिकलेलो आहोत. वर्षा. सगळ्यांना नमस्कार. कोजागिरीच्या शुभेच्छा. एक पहिल्यांदा मोठ्या बहराची कविता घेते. मदन तलवार या वृत्तातली घेते कविता. पहिलं तर डोळ्यात देखणी सांज उतरली आज किनारी गाज भरारा वारा. डोळ्यात देखणी सांज उतरली आज किनारी गाज भरारा वारा. क्षितिजास माखली भूल चांदणी झूल वेडते फूळ नभाशी तारा. बिलगून लाघवी लाट धुक्याची वाट गडदली दाट किनाऱ्यावरती. वाळूत रेशमी ओल झिरपली खोल गूढ हिंदोळ जळाला भरती. मोहून पौर्णिमा झरे गंध मोहरे रंग पाझरे गर्द पानात. अडखळे पुन्हा पाऊल तीच चाहूल भान व्याकुळ उभ्या रानात. दरवळे तोच तो भास सावळा ध्यास कस्तुरी श्वास सोनचा प्यात. उमलली कळी एकटी झाकता दिठी जुईची मिठी लख एकांत. अवखळे थेंब मोहात तृप्त मेघात खुळ्या स्पर्शात शहारे गात्र. बरसला ऋतू हरवून चिंब भिजवून स्वप्न कवळून सांडली रात्र. बरसला ऋतू हरवून चिंब भिजवून स्वप्न कवळून सांडली रात्र. पुढची एक छोट्या भरातली कविता आहे. थँक्यू. वा, खूपच खूपच सुंदर कविता. खूपच सुंदर. थँक्यू. पुढची एक छोट्या भरातली कविता आहे. डोळ्यातले तुझ्या दे ते चांदणे मधाचे. खोळंबली अजूनी ही रात्र पौर्णिमेची. डोळ्यातले तुझ्या दे ते चांदणे मधाचे. खोळंबली अजूनी ही रात्र पौर्णिमेची. आला तसाच गेला बिलगून गार वारा. निशब्द धून ओठी अनमखमली शहारा. हरपून लाट ओली रेंगाळली जराशी. हलकेच शिंपताना तळव्यात गंधराशी. क्षितिजासवे कधीचा मोहून एक तारा.
अन जाग तोच आहे हा लाघवी किनारा. रेशीम स्वप्नमाला नजरेत तेवताना हरवेल रात्र सारी आभाळ भेटताना. नजरेत स्वप्नमाला नजरेत तेवताना हरवेल रात्र सारी आभाळ भेटताना. हरवेल रात्र सारी आभाळ भेटताना. धन्यवाद. खूपच छान. सुंदर का वा 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 क्या बात. दोन्ही सुंदर वृत्तबद्ध कविता छान झाल्यात. यानंतर मी चंचलला सांगणार आहे. चंचल, तुझ्यासाठी 4 ओळी. चांदण्यांचा हा जागर देव घेवा आनंदाची. चांदण्यांचा हा जागर देव घेवा आनंदाची. दोघे मिळून या आज गाऊ गाणी प्रकाशाची. गाऊ गाणी प्रकाशाची. चंचल का यानंतर हा एक कांचनची राहिलेली, यानंतर कांचनची राहिलेली एक कविता आपण घेऊया. मगाशी मलाच आवाज येत मी नव्हता. आधी चंचलला घेऊ दे. हो हो. सगळ्यांना कोजागिरीच्या शुभेच्छा. सुरुवातीला एक लावणी घेते आहे माझी एकमेव लिहिलेली. इर्षाद इर्षाद. मधाळ नभी चांदवा बहरली ज्वानी. थांबून राहिली रात या की परतुनी. मधाळ नभी चांदवा बहरली ज्वानी. थांबून राहिली रात या की परतुनी. नखलून पान नाजूक बनवला विडा. नखलून पान नाजूक बनवला विडा. गुलकंद प्रीतीचा मिसळा तुम्ही ते वडा. वा. नखलून पान नाजूक बनवला विडा. गुलकंद प्रीतीचा मिसळा तुम्ही ते वडा. या लवकर रंग उपान ओठी लावणी. थांबून राहिली रात या की परतुनी. वा. ही भलती वाढे ओढ सांगू मी कशी. ही भलती वाढे ओढ सांगू मी कशी. नजरेस चिकटल्या नजरा रोखू कशी. पसरला गंध जरी असे कस्तुरी लपुनी. पसरला गंध जरी असे कस्तुरी लपुनी. थांबून राहिली रात या की परतुनी. वा. केसात मोगरा आणि नभी चांदवा. केसात मोगरा आणि नभी चांदवा. सहवास साजणा तुझाच वाटे हवा. केसात मोगरा आणि नभी चांदवा. सहवास साजणा तुझाच वाटे हवा. करू कोजागिरी जागीच रातही अजुनी. करू कोजागिरी जागीच रातही अजुनी. थांबून राहिली रात या की परतुनी. मधाळ नभी चांदवा बहरली ज्वानी. थांबून राहिली रात या की परतुनी. वा वा. क्या बात आहे. सुंदर. वा वा. वातावरण एकदम छान झालं बर का. मस्त झालं. दुसरी कविता आहे, शीर्षक आहे रात्र. केशसंभार सोडून रात्र करते अंधार. केशसंभार सोडून रात्र करते अंधार. तुझ्या माझ्या प्रीतीतला रात्र छेडते गंधार. तुझ्या माझ्या प्रीतीतला रात्र छेडते गंधार. रात्र अनोखे लावण्य. रात्र अनोखे लावण्य भाळावरती चांदवा. रात्र अनोखे लावण्य भाळावरती चांदवा. चंद्रकळा नेसलेली रात्र मोहाचा शिरवा. चंद्रकळा नेसलेली रात्र मोहाचा शिरवा. रात्र झुलत असते आभाळाच्या फांदीवर. रात्र झुलत असते आभाळाच्या फांदीवर. नभ दाटताना रात्र कोसळते अनिवार. नभ दाटताना रात्र कोसळते अनिवार. रात्र तिमिराची होडी संथ वल्लवत नेते. रात्र तिमिराची होडी संथ वल्लवत नेते. शुक्र ताऱ्याचा उजेड शिडामध्ये सांभाळते. शुक्र ताऱ्याचा उजेड शिडामध्ये सांभाळते. रात्र मिटते पापण्या. रात्र मिटते पापण्या निजे तुझ्याच कुशीत. रात्र मिटते पापण्या निजे तुझ्याच कुशीत. तृप्ततेचे गोड हसू गालावरच्या खळीत. तृप्ततेचे गोड हसू गालावरच्या खळीत. वा वा. क्या वा वा. अगदी सुंदर बरं का. खूप मस्त. सुंदर सुंदरच झालं बर का. त्यात तुझ्या मोगऱ्यामुळे मला इथे 4 ओळी अशा म्हणाव्याशा वाटतात. शुभ्र चांदण रातीला हात तुझा हाती यावा. शुभ्र चांदण रातीला हात तुझा हाती यावा. मोगऱ्याचा दरवळ वाटे आज तोच नवा. मोगऱ्याचा दरवळ वाटे आज तोच नवा. यानंतर कांचन. ज्योत्स्नाताई, पहिल्यांदा तुमच्या निवेदनाला माझ्या अगदी दाद देते.
खूप छान, खूप छान. हे पण इतकं सुंदर. छान. कविता घेते आहे. तलम रेशमी कायेवरती चांदण उठणे सर्वांगाला. तलम रेशमी कायेवरती चांदण उठणे सर्वांगाला. काळोखाच्या पडद्यामागे लावून घेते तलम धुक्याला. रसरसलेली यौवन काया, रसरसलेली यौवन काया, चांदन भीचा चोरून पाहे. रसरसलेली यौवन काया, चांदन भीचा चोरून पाहे. सोडून वस्त्रे काठावरती पहाट रमणी नाहत आहे. तनुलतेवर थेंब जरीचे, तनुलतेवर थेंब जरीचे, दवबिंदूंच्या बरसातीचे. ठीक आहे, वाह. ठीक आहे. उडून येता कोमल काया, गाते प्रमदा सूरमणीचे. मी दिलं नाही तर- झाडे हिरवी, झाडे हिरवी उभी चेतली, थरथर अंगी केळ कर्दळी. नाता नाती चिंब सुखाने, मिटून घेते नयन काजळी. निरोप घेतो चांद रुपेरी, निरोप घेतो चांद रुपेरी, खांद्यावरती स्पर्श कोवळा. मवाळ हळव्या प्राजक्ताचा, जागू लागतो पुष्प सोहळा. अंगोपांगी मर्दन करतो, अंगोपांगी मर्दन करतो, प्रेम भारला गंधित वारा. कळ्या फुलातून निशिगंधाच्या उठतो आहे मौन शहारा. 10 दिशांना गंध दरवळे, 10 दिशांना गंध दरवळे, कुंद केवडा अत्तर फाया. अधीरतेने सूर्य उगवतो, तिची पाहण्या कोमल काया. कनक केशरी वस्त्र भरजरी, प्रसन्न वदनी खुली गवाळी. कनक केशरी वस्त्र भरजरी, प्रसन्न वदनी खुली नवाळी. प्राजक्ताच्या पायघड्यांवर थुमकत येई अशी दिवाळी, थुमकत येई अशी दिवाळी. वा वा, सुंदर. छान. वा वा, बरोबर का? क्या बात. देहात पुनव चांदणे, प्रीत गोंदणे साजिरे खुलते. दारात कामिनी कुंद जीव हो धुंद, सख्या तळमळते. बाहूंचा बळकट बंध कस्तुरी गंध धडधडतो. उलटून चालली रात सोडून हात मनी हुरहुरते. नेसले नेसले गर्द जांभळा, चालू आगळा तुम्हा आवडीचा. अंबाड्यावरती फूल, जीवाला फूल गंध फिरतीचा. विरहाची चिंता जहर, विरहाची चिंता जहर, अधोमुख नजर प्रीत गहिवरते. उलटून चालली रात सोडून हात मनी हुरहुरते. बेबंद अशी ही आग, बेबंद अशी ही आग, होई तगमग जीवाची बाई. ही शीतल चांदण रात धरा या हात, करावी घाई. खिडकीतून उतरे शांत, मनाच्या आत चांदणे झरते. उलटून चालली रात सोडून हात मनी हुरहुरते. मग मला ही रात रुपेरी अशी, पालखी जशी चंद्र सजनाची. जाईल रीती घरधणी, किती मदन धरण करावी तुमची. ही सुंदर कोजागिरी, ही सुंदर कोजागिरी करू साजरी. विनवणी करते, उलटून चालली रात सोडून हात मनी हुरहुरते. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता, दोन्ही कविता खूप छान. धन्यवाद कांचन. यानंतर मला माझ्या मोबाईल मध्ये सगळी नावं असल्यामुळे माझ्याकडे नावं नाहीयेत कवींची. पण मला आता प्रदीप तळेकरांचं नाव दिसलं, मी त्यांना विनंती करते, प्रदीप तळेकर आपण आपल्या 2 रचना सादर कराव्यात. आपण जर प्रत्येकाने एखादी कॉमेंट टाकली तर मला ते नाव कळेल तिथे. तुम्हाला नावांची याच्यानंतर नंदिनी काळे आहेत. नावांची यादी हा. कमेंट करतो मी तुम्हाला. हो चालेल, पण ते मोबाईल मध्ये जाईल, ते मोबाईल माझा तिथंच आहे. सरोज चौधरी पण आहेत. मुक्ता कुलकर्णी आहेत. इथल्या मेसेज मध्ये नावं टाका सर, बरं, ते बरं हा. पडेल. ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक आहे. मुक्ता कुलकर्णी लेफ्ट दिसतंय मगाशी. असू द्या, आता तळेकर सरांना म्हणू द्या. मी घेऊ का? हो तुम्ही घ्या, प्रदीप तळेकर सर तुम्ही घ्या. ओके, धन्यवाद ताई.
सर्वांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. मी एक गझल सादर करतो. वा. म्हटलं बघा असा आहे. इर्षाद. तुझ्या मनात घर मला मिळेल का राहायला. बर. तुझ्या मनात घर मला मिळेल का राहायला. अटी तुझ्या नमूद कर करार नोंदवायला. वा वा. वा वा. आणि शेर बघा. तुझ्यातून मला वगळ अजूनही विचार कर. अजूनही विचार कर तुझ्यातून मला वगळ. नसेन मी उद्या तुला पदोपदी छळायला. वा वा. नको तुझा वसंत फक्त श्वास दे तुझे मला. नको तुझा वसंत फक्त श्वास दे तुझे मला. जगेन मी सुखात मग जगास दाखवायला. वा वा. आणि शेर आहे. नभात वीज हासली गझल उरात दाटली. नभात वीज हासली गझल उरात दाटली. रदीफ काफिया लगेच लागले जुळायला. वा वा वा. मस्त. वा छान छान. सुंदर सुंदर. वा छान. आणि शेर आहे. निवांत ये व्यथे घरी दुपार घालवायला. निवांत ये व्यथे घरी दुपार घालवायला. तुझ्या मनातली व्यथा हवी मला कळायला. वा 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 वा. आता नकोत वल्गना हवीत ठोस पावले. आता नकोत वल्गना हवीत ठोस पावले. कधीतरी तुला हवे स्वतःस पेटवायला. वा वा. आणि शेर आहे. असेन अंगणातला भणंग मी जरी तुझ्या. असेन अंगणातला भणंग मी जरी तुझ्या. उभा इथे विरक्त मी दुवा तुलाच द्यायला. हवेत गारवा हवा. शिशिर चालू झालेला आहे. हवेत गारवा हवा गळ्यात मारवा हवा. हवेत गारवा हवा गळ्यात मारवा हवा. निषाद काळ जातला हवाच बागडायला. आणि गझलेचा आखरी शेर आहे. थोडा नाजूक शेर आहे. किती उशीर लावलास फक्त हो म्हणायला. वा वा. किती उशीर लावलास फक्त हो म्हणायला. तुझी बहीण लागली मध्येच आवडायला. वा वा. धन्यवाद धन्यवाद. तुझ्या मनात घर मला मिळेल का राहायला. अटी तुझ्या नमूद कर करार नोंदवायला. धन्यवाद. सुरेख सुरेख. मस्त. सरांचा हा शेर सगळीकडेच गाजतोय. धन्यवाद. आणि दुसरी गझल घेतोय. आभाळ चांदण्यांचे हलवून पाहिले मी. आभाळ चांदण्यांचे हलवून पाहिले मी. ताऱ्यांस दान थोडे मागून पाहिले मी. वा. स्वप्नात भेटण्याचे होते वचन दिलेले. स्वप्नात भेटण्याचे होते वचन दिलेले. एक एक स्वप्न ताजे चाळून पाहिले मी. शिरपेच काजव्यांचे लिहून शिरपेच काजव्यांचे लिहून पाहिले मी. चंद्रास मग उगाच दिवचून पाहिले मी. कळला तिचा इरादा पदरास चाळताना. कळला तिचा इरादा पदरास चाळताना. डोळ्यातले तिच्या मग वाचून पाहिले मी. आणि शेर आहे पसंत मुलगी जेव्हा असे म्हणालो. आहे पसंत मुलगी जेव्हा असे म्हणालो. अश्रू वधू पित्याचे लांबून पाहिले मी. अरे वा. वा वा.
लावू नकोस आशा खोटी पुन्हा कधीही. लावू नकोस आशा खोटी पुन्हा कधीही. हे लाखदा सुखाला सांगून पाहिले मी. वा. आणि आखरी शेर आहे. मौनातला तराना जपला उरात माझ्या. मौनातला तराना जपला उरात माझ्या. एकांत लाभल्यावर गाऊन पाहिले मी. वा वा वा. आभाळ चांदण्यांचे हलवून पाहिले मी. ताऱ्यांचं दान थोडे मागून पाहिले मी. मागून पाहिले मी. धन्यवाद. मोठी गझल सुरेख. तुमचा जो शेर होता, गझलचा जो शेर होता, त्या संदर्भात मी या ठिकाणी एक सांगते. लेखणीचा वंश माझा मूळ आहे. लेखणीचा वंश माझा मूळ आहे. मी कवी अन काव्य माझे कुळ आहे. मी कवी अन काव्य माझे कुळ आहे. यानंतर मी बोलते विनोद सावंत यांना. वा वा. विनोद सावंत. अच्छा, विनोद सावंत सर. हो, लिस्ट मध्ये माझा नंबर शेवटी होता, हरकत नाही. मी आता मला जे नंबर दिसतायत ते मी घेणार आहे. हो हो, चालेल चालेल, काय हरकत नाही. नमस्कार सर्वांना. कोजागिरीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि सुरुवातीला एक मधला 2 शेर. कोजागिरीचा चंद्र बघ लपला पुन्हा. कोजागिरीचा चंद्र बघ लपला पुन्हा. दिसली झलक नक्की तुझी त्याला पुन्हा. धन्यवाद. पुढचा शेर पहा. जुलमी अदा पाहून मी झालो फिदा. जुलमी अदा पाहून मी झालो फिदा. या काळजावर वार बघ झाला पुन्हा. वा. आणि पुढचं शेर. भिजलो कितीदा आसवांनी चिंब मी. भिजलो कितीदा आसवांनी चिंब मी. आवाज परत वाढला. भिजलो कितीदा आसवांनी चिंब मी. पाऊस का भिजवायला आला पुन्हा. वा. सुरेख 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 मस्त. सुरेख. एक मुक्तछंदातली एक कविता सादर करतोय. चल ना आज थोडं बोलू काही. चल ना आज थोडं बोलू काही. तुझ्या माझ्या मनातलं मनाच्या खोल गाभाऱ्यातलं. तुझ्या माझ्या मनातलं मनाच्या खोल गाभाऱ्यातलं. खूप सारं साठलेलं संवादाच्या गारठ्यात गोठलेलं. खूप सारं साठलेलं संवादाच्या गारठ्यात गोठलेलं. टाचलेलं टोचलेलं मनातल्या मनात रचलेलं. ओठांवर येऊन परतलेलं भावनांच्या गुंत्यात गुंतलेलं. ओठांवर येऊन परतलेलं भावनांच्या गुंत्यात गुंतलेलं. मुरलेलं सुरलेलं परत कधीतरी असं म्हणत राहिलेलं. आपल्या दोघांच्या नात्यातलं नात्यातल्या व्यवहारातलं. आपल्या दोघांच्या नात्यातलं नात्यातल्या व्यवहारातलं. चल ना आज बोलू काही. बघू जमतंय का सांगायला. चल ना आज बोलू काही. बघू जमतंय का सांगायला. अगदी तसंच नाही जमलं पण थोडंफार पहिल्यासारखं वागायला. बघ ना पुन्हा तोच गारठा. आता थोडीशी सुरुवात झाली. बघ ना पुन्हा तोच गारठा. पुन्हा तीच थंडी. वाट बघतेय टेरेसवरची कॉफी. खूपच सुंदर. एक छोटीशी रचना सादर करतो. डोळ्यांच्या कोपऱ्यात गच्च पाऊस भरलाय. डोळ्यांच्या कोपऱ्यात गच्च पाऊस भरलाय. काजळाच्या काळोखात बिचारा रस्ताच विसरलाय. क्या बात. वा वा. इतक्यातच तुझी सय येते मनाच्या एका कोपऱ्यातून. इतक्यातच तुझी सय येते मनाच्या एका कोपऱ्यातून. पावसाला वाट मिळून जाते पापण्यांच्या गर्द झाडीतून. आणि मुसळधार पावसात बसतो मी कोपरा कोपरा निथळत.
मुसळधार पावसात बसतो मी कोपरा कोपरा निथळत, चिंब भिजलेल्या आठवणी येतात गालावरून ओघळत, येतात गालावरून ओघळत. वा, छान. खूप सुंदर, खूपच प्रमोद बढिया, बहुत एक कवी आहेत प्रमोद कोपर्डे, त्यांचा आठवणीवरच्या 2 ओळी फार सुंदर आहेत. या आठवणींचे असेच असते बाई, या आठवणींचे असेच असते बाई, येताना नसते, येताना असते जाताना नसते घाई, येताना असते जाताना नसते घाई, आठवणींचे असेच असते बाई. यानंतर मी बोलवते सरोज चौधरी यांना. सरोज चौधरी आत्ता तर होत्या इथे त्या. सरोज चौधरी. हा, नमस्कार. ऐकू येतोय ना आवाज? हो, बोला बोला. सर्वात आधी सगळ्यांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा. मी माझी मध्यरजनी या वृत्तातली कविता सादर करते. करा करा. कोणत्या कैफात असतो माणसाचा जन्म सारा, कोणत्या कैफात असतो माणसाचा जन्म सारा, जायचा सोडून येथे शेवटी जर हा पसारा, मीपणाची व्यर्थ धुंदी अनमुजोरी वागणे ते, शेवटी मृत्यू ठरावा का नशेवरचा उतारा, क्या बात. रात्र पाऱ्याची धवल आणि चांदण्यांचे रूप सुंदर, तेज सूर्याचे नभी अन शुभ्र अवकाशात वावर, केवळ हे ब्रह्मांड आणि शून्य असणे माणसाचे, व्यर्थ तो खालून फिरतो का तरी गर्वांध लगत, ओंजळीने अर्घ्य द्यावे पाकळ्या अलगद सुटाव्या, अनसुगंधित आठवांच्या ओंजळी हुंगून घ्याव्या, जर मळप दाटून आले दूरही हलकेच व्हावे, स्वच्छ किरणांच्या लढी मग आतरीतही चेतवाव्या, बोलते मी आज आहे पण उद्या ना ठाव माझा, बोलते मी आज आहे पण उद्या ना ठाव माझा, आस आहे की उरावी लेखणीयन शब्द माझा, भावना झाल्या अनावर अनपुरी दाटून आल्या, शेवटी कर्मात माझ्या हा उरावा श्वास माझा, शेवटी कर्मात माझ्या हा उरावा श्वास माझा. छान छान. वा वा, खूपच सुंदर, खूपच पुढची घ्या. सरोज, खूप सुंदर. धन्यवाद. पुढची कविता घेते. देवप्रिया वृत्तातली ही कविता आहे. मंद मंद चांदण्यात भासतेस अप्सरा, मंद मंद चांदण्यात भासतेस अप्सरा, गात्र गात्र धुंद आज प्यायलो जणू सुरा, लक्ष लक्ष साठवून या उरात कामना, तू उपाय सांग एक सावरू कसे मना, चालतेस मंद चाल हंस ही असे फिदा, धारदार तू कट्यार प्राण घेतसे अदा, टाकतेस जो कटाक्ष घाव घालतो उरी, गुंतला तुझ्यात जीव सांग का असा परी, बोलण्यातला मधाळ शब्द लाघवी असा, पाकळ्या जणू गुलाब खुद्द अर्पितो जसा, पारिजात पांढरानी देठ जर्द केशरी, रंगरूप ही तसेच शोभते तुझ्यावरी, घालवू नकोस व्यर्थ आजची घडी सखे, या सुखातल्या क्षणास घे मिठीत तू सखे, काय जगायचे उगाच शुष्क होऊन असे, घे भिजून त्या ऋतूत लाभले तुला जसे. धन्यवाद. वा वा, फारच सुंदर. दोन्ही कविता छान होत्या. यानंतर
स्मिताताई सुंदर सांग. धन्यवाद. हा स्मिताताई. सगळ्यांना कोजागिरीच्या शुभेच्छा. आणि आज कोजागिरी आहे तर मी माझा एक कोजागिरीवरचा शेर आधी सांगते, तुमच्या पुढे सादर करतेय. लेक आला खूप दिवसांनी घरी, लेक आला खूप दिवसांनी घरी, अन पिठोरी वाटली कोजागरी. वा वा मस्त. आणि आज म्हणजे मी खरं कविता कुठली घ्यावी विचार करत होती, पण आता रोमॅन्टिक सांगितलंय तर मी माझी लव्ह स्टोरी तुम्हाला सांगते माझ्या कवितेतून. एकदा माझी अमितशी झाली अचानक टक्कर, एकदा माझी अमितशी अचानक झाली टक्कर, आणि मीडियावाल्यांना वाटले आहे काहीतरी चक्कर. फोटो सकट स्टोरी त्यांनी केली लगेच कव्हर, सांगून टाकले दुनियेला आहे मी त्याची लव्हर. आमचे मत ऐकायची गरज त्यांना नव्हती, वाद विवाद चर्चा जोरदार झडती अवतीभोवती. पेपरमध्ये रंगीत फोटोसह रकानेच्या रकाने भरले, आणि टीव्हीवरही मान्यवरांसह चर्चा सत्र खुल्ले बहरले. गॉसिपिंगच्या तर तुम्हाला काय सांगू गमती जमती, रेखा जया बिचाऱ्या झाल्या माझ्या सवती. ऑनलाईन जनमताचा घेतला जाऊ लागला कौल, आणि मीडियावाल्यांनी तर माझा वाढवला डामडौल. गांगरलेल्या अमितच्या मात्र आल्या नाकी नऊ, मुकद्दरच्या सिकंदरची माझ्या समोर झाली ओली मऊ. अमित म्हणे आपल्या दोघांना आल्या आता बहू, आपली लव्ह स्टोरी आता तू स्वप्नातही नको पाहू. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात. दोन्ही रचना छान. मस्त. अमिताभ बच्चन तर पहिला प्रेम होतच, आणि दुसरा पण माझा अजून एक प्रियकर आहे, त्याची कविता मी तुम्हाला ऐकवते. प्रेमाची गंमत. आजकाल ह्याची हिंमत वाढलीये जरा जास्त, बाहेर पडलं की नाक्यावर येऊन भेटतो बिनधास्त. आई बाबा नवरा लेक कोणालाच नाही जुमानत, प्रेमाने भिजवतो जणू त्याची एकट्याची अमानत. ठाऊक आहे कित्येक त्याच्या प्रेमात आहेत लट्टू, तरीही मी मोहरते, मन होत नाही माझं खट्टू. कधी हलके चुंबन, कधी जोरदार अलिंगन, कधी हळवा प्रियकर, तर कधी वाटतो धटिंगण. घरी आले तरी तनामनावर दिसतातच प्रेमाच्या खुणा, आणि छत्री नेली नाही म्हणून नवऱ्याशी वाचतं पुन्हा पुन्हा. धन्यवाद. अरे वा. पावसाचा माणूस वा. छान खरोखर पाऊस छान होती दुसरी छान होती. मस्त. असाच एक प्रियकर सांगते. आरस पाणी रूप देखणे मनात वसले आहे, आरस पाणी रूप देखणे मनात वसले आहे, भूल अशी की कायमची मी वेडी ठरले आहे. डौल असा की त्याचे असणे गारुड मनावरती, झळाळणारी कांती त्याची मी तर फसले आहे, भूल अशी की कायमची मी वेडी ठरले आहे. आता यानंतर मी बोलवते दिवेकर सर. दिवेकर सर. दिवाकर जोशी आहेत. दिवाकर चौकेकर सर. दिवाकर जोशी सर. चौकेकर. नमस्कार सगळ्यांना. माझ्याकडे नावं नाही सॉरी म्हणून, त्यामुळे नाही काही हरकत नाही. मी पहिल्यांदा जॉईन झालोय आज. हा माझं नाव दिवाकर चौकेकर. मी गांधीनगर गुजरातला असतो. बरं बरं. महाराष्ट्र बाहेरूनच्या कविता ऐकायला मिळतात हा मोठा आनंद आहे आम्हाला. तुमच्याकडून मराठी कविता ऐकायला मिळणार हे खूप छान आहे. धन्यवाद मॅडम. ऐकवा. एक गझल सादर करतो माझी. त्यापूर्वी एक शेर. वेदनेला ती उराशी माळते, वेदनेला ती उराशी माळते, मी जसा आहे तसा सांभाळते. वा वा वा. वेदनेला ती उराशी माळते, मी जसा आहे तसा सांभाळते. आणि गझल सादर करतोय आता. खांद्यावरच्या पदराला ती बोटावर गुंडाळत असते, खांद्यावरच्या पदराला ती बोटावर गुंडाळत असते, जणू काय ती ह्या चाळ्यांनी दोन जीवांना सांधत असते.
राग लोभ अन हेवे दावे इथे न चुकले कधी कुणाला. राग लोभ अन हेवे दावे इथे न चुकले कधी कुणाला. विकार असले उखळामध्ये टाकूनच ती कांडत असते. खांद्यावरच्या पदराला ती बोटावर गुंडाळत असते. पुढचा शेर बघा. तिच्यामुळे या घरास माझ्या घरपण आले उघड सत्य आहे. तिच्यामुळे या घरास माझ्या घरपण आले उघड सत्य आहे. तिची नोकरी सांभाळून ती घरात सुद्धा रांधत असते. तिची नोकरी सांभाळून ती घरात सुद्धा रांधत असते. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं तिला. इथे तांबडे फुटण्याआधी जुंपून घेते रोज स्वतःला. इथे तांबडे फुटण्याआधी जुंपून घेते रोज स्वतःला. असे खपवणी घरासामूच्या नीट नेंडके मांडत असते. खांद्यावरच्या पदराला ती बोटावर गुंडाळत असते. आणि पुढचा शेर बघा. तिला न जमले कधी कुणाशी वाद घालणे भांडण करणे. तिला न जमले कधी कुणाशी वाद घालणे भांडण करणे. पण नियतीशी ती एकाकी झुंजत असते भांडत असते. पण नियतीशी ती एकाकी झुंजत असते भांडत असते. आणि हा मागच्याचा शेर बघा. आता न उरली मला काळजी. आता न उरली मला काळजी दिवाकराच्या संसाराची. आता न उरली मला काळजी दिवाकराच्या संसाराची. विष्णू संगे जशी लक्ष्मी तशी इथे ती नांदत असते. विष्णू संगे जशी लक्ष्मी तशी इथे ती नांदत असते. पदराला ती बोटावर गुंडाळत असते. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचा आभार. पुढची कविता सादर करतोय. शीर्षक आहे आमचं तुमचं प्रेम. आमचं जास्त तुमचं जेमतेम. आमचं जास्त तुमचं जेमतेम असं कधी असतं का हो. आमचं जास्त तुमचं जेमतेम असं कधी असतं का हो. खरंच सांगा तुमचं आमचं प्रेम सेम असतं का हो. खरंच सांगा तुमचं आमचं प्रेम सेम असतं का हो. कुणी म्हणतं प्रेम करायला एक वय लागत असतं. कुणी म्हणतं प्रेम करायला एक वय लागत असतं. नुसतं वय असूनही चालत नाही, अजून बरंच काही लागत असतं. नुसतं वय असूनही चालत नाही, अजून बरंच काही लागत असतं. सगळं काही मिळायला नशीब सुद्धा असावं लागतं. सगळं काही मिळायला नशीब सुद्धा असावं लागतं. तेव्हा कुठे दोघांमध्ये हळुवार प्रेम खुलत असतं. तेव्हा कुठे दोघांमध्ये हळुवार प्रेम खुलत असतं. त्याच्या तोंडी तिच्या मनात, त्याच्या तोंडी तिच्या मनात जेव्हा तुमचं नेम असतं तेव्हा मात्र आमचं तुमचं प्रेम बरंच सेम असतं. तेव्हा मात्र आमचं तुमचं प्रेम बरंच सेम असतं. तुमच्या प्रेमात लागत असतं निवांत टेबल गरम कॉफी. तुमच्या प्रेमात लागत असतं निवांत टेबल गरम कॉफी. वेळेची तर चिंता नसते, सोबत असते ढिगभर टॉफी. तुमच्या प्रेमात लागत असतं निवांत टेबल गरम कॉफी. वेळेची तर चिंता नसते, सोबत असते ढिगभर टॉफी. इथे मात्र उलट असतं. इथे मात्र उलट असतं, आमचं वेळेशी जुळत असतं. इथे मात्र उलट असतं, आमचं वेळेशी जुळत असतं. वेळेवर नाश्ता वेळेवर जेवण. वेळेवर नाश्ता वेळेवर जेवण. भाजी पोळी नंतर गोळी. वेळेवर नाश्ता वेळेवर जेवण. भाजी पोळी नंतर गोळी. यात बदल होतच नाही, यात बदल होतच नाही, कंटाळ्याचं कामच नाही. यात बदल होतच नाही, कंटाळ्याचं कामच नाही. न बोलता सगळं काही वेळापत्रकानुसार घडत असतं. न बोलता सगळं काही वेळापत्रकानुसार घडत असतं. मंडळी, अहो आयुष्यात मिळालेलं हेच तर खरं जेम असतं. मंडळी, अहो आयुष्यात मिळालेलं हेच तर खरं जेम असतं. आणि तेव्हा मात्र वाटतं आमचं तुमचं प्रेम बरंच सेम असतं. आमचं तुमचं प्रेम बरंच सेम असतं. धन्यवाद. फारच सुंदर. धन्यवाद. सुंदर सर, दिवाकर सर, फार सुंदर कविता. आणि तुमची कविता ऐकताना मंगेश पाडगावकरांच्या कवितेची आठवण आली. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.
हा खरंय. तर हे आठवलं आणि आजच्या आपल्या कवी संमेलनाला अनुसरून रोमॅन्टिक जो मूड आहे तो तुम्ही खूप छान पकडलाय आणि सगळ्यांच्याच प्रेम कविता अतिशय छान होत आहेत. खरं म्हणजे प्रत्येक कवीनी प्रेम कविता ही लिहिलेली असतेच, त्याशिवाय तो कवी होऊच शकत नाही. त्यामुळे आजचं हे कवी संमेलन नक्कीच खूप बहारदार होतंय. मात्र मी आपल्याला एक सांगू इच्छिते सगळ्यांनाच, जे या ठिकाणी कविता ज्यांनी वाचली आहे, सहभागी झाले, त्या सगळ्यांनीच आपलं जे शब्द कौमुदीचं चॅनल आहे हे सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि रसिकांना सुद्धा ही विनंती आहे की आपण सगळ्यांनी हे शब्द कौमुदीचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आम्हाला सहकार्य करा. जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या शब्द कौमुदीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत राहूया. यानंतर मी आपल्याला बोलवते राजू सर. दिवाकर सर गुजरात मधले वाटत नाहीयेत. हो ना, वाटत नाहीये. मी मूळ गुजरातमध्ये वाटत महाराष्ट्रातलाच आहे, पण गेली 15 वर्ष मी गुजरात मध्ये आहे. ओके ओके. पण असा गुजराती टोन नाही अजून स्वरांना तसा छान, म्हणजे मराठी छान बोललात. मी इथे मराठीचं कार्य करतो मॅडम. हो ना, छान. फार छान वाटलं आणि छान वाटलं तुम्हाला. महाराष्ट्र मंडळाचं मराठीचं काम सगळं मी करतो इथे गुजरात मध्ये. हो. यानंतर राजू सर. कोण? राजू सर आठवले का? आठवले सर. हा, राजू आठवले सर. बर, ठीक आहे. आपली कविता सादर करा आणि आपला हे चालू करा, स्क्रीन चालू करा. आवाज येतोय ना माझा बरोबर? हो, येतोय. म्हणा. नमस्कार सर्वांना. कोजागिरीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि एक कविता घेतोय. कवितेचं शीर्षक आहे एकदा. गाऊन म्हटली चालेल ना? हॅलो. आपल्याला नाही म्हणून सांगितलं होतं, शक्यतो गाऊन नको, कारण अजून बरेच जण आहेत इथे. ओके ओके, चालेल. मग मी ठीक आहे, चालेल. कुणाचे हे असे होते, कुणाचे तर तसे होते. कुणाचे हे असे होते, कुणाचे तर तसे होते. खरे म्हणजे अनेकांचे प्रीतीमध्ये हसे होते. मला वाटायचे की प्रेम केवळ मी खरे केले. मला वाटायचे की प्रेम केवळ मी खरे केले. तिच्या हृदयात पण माझे जुने ओले ठसे होते. तिच्या हृदयात पण माझे जुने ओले ठसे होते. आणि शेर आहे पुढचा. जसा केलास तू माझा तसा वापर तुझा झाला. जसा केलास तू माझा तसा वापर तुझा झाला. तुला कळणार आता की मनामध्ये कसे होते. क्या बात आहे. थँक्यू सर. पुढचा शेर आहे. हिऱ्याचा शोध घेताना कुठे पडलो कमी नव्हतो. हिऱ्याचा शोध घेताना कुठे पडलो कमी नव्हतो. तरी दैवात का माझ्या निघाले कोळसे होते. तरी दैवात का माझ्या निघाले कोळसे होते. कधीही वागलो नाही अधर्माने कुणाशी मी. कधीही वागलो नाही अधर्माने कुणाशी मी. सदाही जाब पुसणारे घराला आरसे होते. सदाही जाब पुसणारे घराला आरसे होते. जबरदस्त. सुंदर. आणि पुढची कविता आहे. नको कुणी सभोवती एकटे राहायचे. नको कुणी सभोवती एकटे राहायचे. पापण्या मिटून बस तुला बघत बसायचे. पापण्या मिटून बस तुला बघत बसायचे. तुझी रूपे अनेक ती खट्याळ खोड कर अशी. तुझी रूपे अनेक ती खट्याळ खोड कर अशी. छेडताच मी तुला तुला जुनी हसायचे. पापण्या मिटून बस तुला बघत बसायचे. छबी तुझीच नेहमी इथे तिथे दिसे मला. छबी तुझीच नेहमी इथे तिथे दिसे मला. ठरविलेस का मला तू असे छळायचे. पापण्या मिटून बस
तुला बघत बसायचे. दूर का समीप ये, दूर का समीप ये, मला जरा कवेत घे. बहानेत शोधतेस अजून दूर जायचे. पापण्या मिटून बस, तुला बघत बसायचे. छंद लागला जीवास कल्पना करायचा, छंद लागला जीवास कल्पना करायचा. स्वप्न रंगवून मी किती असे झुरायचे. पापण्या मिटून बस, तुला बघत बसायचे. बागेतल्या कळ्या फुले, बागेतल्या कळ्या फुले हासती आता मला. बागेतल्या कळ्या फुले हासती आता मला. चिडवितो निसर्ग हा, तुला कसे पटायचे. पापण्या मिटून बस, तुला बघत बसायचे. नको कुणी सभोवती एकटे राहायचे. पापण्या मिटून बस, तुला बघत बसायचे. थँक्यू. खूप सुंदर. छान रचना. छान आहे दादा, खूप सुंदर. खूप छान दादा. खूप छान. वेद गंगा वृत्त होत आहे. थँक्यू थँक्यू सर. ताई तुमचा आवाज म्यूट आहे. सॉरी. मनीषा रायजादे पाटील यांना मी इथे बोलवते. मनीषा. हा सुरू करते. ज्योत्स्ना ताई, मी मुलाच्या लॅपटॉप वरून जॉईन झाले. प्रज्ञा कुलकर्णी. हो चालेल. मला ते उत्कर्ष का काय नाव येतं त्यामुळे चालेल. नमस्कार सर्वांना, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. माझी एक पहिली कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे पायवाट. अजूनही आठवते पायवाट ती तटीची, अजूनही आठवते पायवाट ती तटीची, तुझ्या माझ्या हळुवार पहिल्या त्या भेटीची. ओला सुगंधित वारा भारलेले चिंबरान, ओला सुगंधित वारा भारलेले चिंबरान, मधुबन आसमंती रंग उधळतो छान. स्पर्शगंध फुलवारा वासंतिक मोहरुण, फुलगंध गंधवारा वासंतिक मोहरुण, झाडे वेली बहरल्या प्राणपीठ सुखावून. गर्द हिरवीशी झाडे गेली मोहक लाजून, गर्द हिरवीशी झाडे गेली मोहक लाजून, नक्षत्राचा नवा साज आला आजच फुलून. गर्द हिरवीशी झाडे गेली मोहक लाजून, नक्षत्राचा नवा साज आला आजच फुलून. पदस्पर्श प्रीतीचा तो सुखावते पायवाट, पदस्पर्श प्रीतीचा तो सुखावते पायवाट. वाटू लागले तिलाही, वाटू लागले तिलाही, जन्मोजन्मीची गाठ, वाटू लागले तिलाही जन्मोजन्मीची गाठ. धन्यवाद. सुरेख. यानंतर दुसरी गझल सादर करते. इर्शाद. मतलब कसे सावरू सांग माझ्या मनाला, कसे सावरू सांग माझ्या मनाला, तुझा भास होतोय भलत्या क्षणाला. कसे सावरू माझ्या मनाला, तुझा भास होतोय भलत्या क्षणाला. इथे रात राणी जशी धुंद झाली, इथे रात राणी जशी धुंद झाली, तसा रंग चढला खुळा काळ झाला, कसे सावरू सांग माझ्या मनाला. पुढचा शेर आहे. जरी त्रास झाला तुझ्या आठवांचा, जरी त्रास झाला तुझ्या आठवांचा, तुझ्या वाचून सांग बोलू कुणाला, कसे सावरू सांग माझ्या मनाला. असा का अबोला आता साजनी हा, असा का अबोला आता साजनी हा, किती मी झुलावे तुला बोलण्याला, कसे सावरू सांग माझ्या मनाला. आणि पुढचा शेर आहे बघा. तुझ्या काळजा साध माझी पुराणी, तुझ्या काळजा साध माझी पुराणी, तुझा चांद यावा मला भेटण्याला, तुझा चांद यावा मला भेटण्याला, कसे सावरू सांग माझ्या मनाला. सखे वाहिला जन्म सारा तुला मी, सखे वाहिला जन्म सारा तुला मी, आता काय उरले तुला वाहण्याला, कसे सावरू सांग माझ्या मनाला. आणि शेवटचा शेर आहे. तुझे मन कधीचेच जुळले मनाशी, तुझे मन कधीचेच जुळले मनाशी, सखे सांग मग का दुरावातनाला, सखे सांग का मग दुरावातनाला,
कसे सावरू सांग माझ्या मनाला, तुझा भास होतोय मला त्या क्षणाला, तुझा भास होतोय मला त्या क्षणाला. धन्यवाद. वा वा जोड आहे. सुंदर दोन्ही सुंदर. सुंदर मनीषा, सुंदर. धन्यवाद. यानंतर मी बोलवते प्रज्ञा कुलकर्णी यांना. त्यांनी आपल्या 2 रचना या ठिकाणी सादर कराव्यात. नमस्कार सर्वांना. शरद पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. मी प्रथम कविता घेते. तुझे ओठ राणी गुलाबी गुलाबी, मधाचे जणू थेंब पोळ्यातले. तुझे ओठ राणी गुलाबी गुलाबी, मधाचे जणू थेंब पोळ्यातले. कमलदल म्हणू की प्रभूची लीलाही, असे पाहिले भाव डोळ्यातले. कुणाची कधी दृष्ट लागू नये ती, कुणाची कधी दृष्ट लागू नये ती, म्हणून दिला तीळ गालावरी. घटाचा सुडवलीत बांधा तणाचा, जणू तो घडवलाय शिल्पापरी. हळू ठेव ओठास ओठावरी या, उफाळून आली तनाची गती. हळू ठेव ओठास ओठावरी या, उफाळून आली तनाची गती. शहारून जातो तुझ्या कल्पनेने, शहारा उठे रोम रोमी अति. थरारून जातो तुझ्या कल्पनेने, शहारा उठे रोम रोमी अति. नभातून आल्या पहा तारका त्या, नभातून आल्या पहा तारका त्या. किती वाट त्यांनी तुझी पाहिली, असे वाटते थेट मिठीत घ्यावे. असे वाटते थेट मिठीत घ्यावे, सुगंधी मणी शेज गंधाळली. नको घाबरू ठेव विश्वास माझा, नको घाबरू ठेव विश्वास माझा, कधीही न देणार राणी दगा. नको घाबरू ठेव विश्वास माझा, कधीही न देणार राणी दगा. सदा सर्वदा हात हाती असू दे, सुखे शोधण्याला फिरू या जगा. तुझे दुःख माझे म्हणवतो स्वतःला, तुझे दुःख माझे म्हणवतो स्वतःला. मिटाव्यात चिंता तुझ्या मागच्या, नव्याने सुखाच्याच राशी भरोनी. मुठीने मुठी द्यायच्या घ्यायच्या. खरे बोलतो वागतो ऐकतो मी, खरे बोलतो वागतो ऐकतो मी. विचारत माझ्या खऱ्या प्रेरणा, कळाल्या असाव्यात तरी या मनातील इच्छा खऱ्या भावना. कळाल्या असाव्यात आता तरी या मनातील इच्छा खऱ्या भावना. जसे या मनातून आले तसे ते, भले अंतरातून मन मांडले. तुला पाहुणी अर्थनाथ्यास आला, मणिवेद आता तुझे लागले. नजर चोरते का जरा बघ समोरी, नजर चोरते का जरा बघ समोरी. पुढे मी उभा वाट पाहत सखी, कुठे सांग जागा तिथे मी अनोखी. सजवतो फुलांची अशी पालखी. मुके शब्द आता फुले जाहली ती, मुके शब्द आता फुले जाहली ती. कराव्या पुढे हात माझ्याकडे, करावा पुढे हात माझ्याकडे. स्वीकारून माझ्या प्रीतीला सखी, मग सुखाच्या घालूया साकडे. स्वीकारून माझ्या प्रीतीला सखी, मग सुखाच्या पुढे घालूया साकडे. धन्यवाद. दुसरी कविता सादर करते, गझल सादर करते. चंद्र माझा दूर निजतो. चंद्र माझा, धन्यवाद ताई. चंद्र माझा दूर निजतो. काय म्हणताय? नाही, करा सादर. चंद्र माझा दूर निजतो हेच म्हणते नेहमी. चंद्र माझा दूर निजतो हेच म्हणते नेहमी. ओढुनी अंधार तनुवर रात्र कुडते नेहमी. अर्धचंद्राचा कुणी चोरून तुकडा घेतला, अर्धचंद्राचा कुणी चोरून तुकडा घेतला. राहिलेला मी उशाला घेत निजते नेहमी. राहिलेला मी उशाला घेत निजते नेहमी. ठेच अभ्राची शशीला, धन्यवाद ताई. ठेच अभ्राची शशीला लागलेली वाटते. ठेच अभ्राची शशीला लागलेली वाटते. लावण्याला मी हळद दारात बसते नेहमी. लावण्याला मी हळद दारात बसते नेहमी. तोल सांभाळून चंद्रा राहणे जमते कसे. तोल सांभाळून चंद्रा राहणे जमते कसे.
या विचारातच पिठोरी रात्र सरते नेहमी, या विचारातच पिठोरी रात्र सरते नेहमी. चांदण्यांना सांगते का बोलणे दोघातले, चांदण्यांना सांगते का बोलणे दोघातले. बघ कशी ही रात राणी, बघ कशी ही रात राणी फार हसते नेहमी, बघ कशी ही रात राणी फार हसते नेहमी. लाव हरणांच्या रथाला नाव माझे अन तुझे, लाव हरणांच्या रथाला नाव माझे अन तुझे. चंद्रकांता मीच मजला लाख म्हणते नेहमी, चंद्रकांता मीच मजला लाख म्हणते नेहमी. सांग जागतो का सांग जितकी, जागतो का सांग जितकी मी जशी बघ जागते, जागतो का सांग जितकी मी जशी बघ जागते. रात्र माझ्यावर नजर, रात्र माझ्यावर नजर ठेवून असते नेहमी, रात्र माझ्यावर नजर ठेवून असते नेहमी. एक तारा पाठवावा तोडून माझ्याकडे, एक तारा पाठवावा तोडून माझ्याकडे. खास इच्छा पूर्ण व्हावी स्वप्न बघते नेहमी, खास इच्छा पूर्ण व्हावी स्वप्न बघते नेहमी. सोडते उपवास सुद्धा, सोडते उपवास सुद्धा पाहुणी मुख चंद्रमा, सोडते उपवास सुद्धा पाहुणी मुख चंद्रमा. ठेव तू जाणीव माझी हेच वदते नेहमी, ठेव तू जाणीव माझी हेच वदते नेहमी. चंद्र माझा दूर निजतो हेच म्हणते नेहमी, ओढुनी अंधार तनुवर रात्र पुडते नेहमी, ओढुनी अंधार तनुवर रात्र पुडते नेहमी. खूप छान, खूप छान. धन्यवाद तळेकर सर, धन्यवाद संजय सर, धन्यवाद चंचलताई, ज्योत्स्नाताई. धन्यवाद. यानंतर संजय कोळये सरांना मी विनंती करते. संजय सर. हॅलो. हा. नमस्कार सर्वांना. कोजागिरीच्या टिपुरी आणि रुपेरी शुभेच्छा सर्वांना. गझल सादर करतोय. तत्पूर्वी एक मतला आणि 2 शेर. असे वाटते चांदणे सांडताना, असे वाटते चांदणी सांडताना, तू चंद्र जातो तुला पाहताना. असे वाटते चांदणे सांडताना, तू चंद्र जातो तुला पाहताना. आणि मिरवणूक निघावी निळ्या तारकांची, मिरवणूक निघावी निळ्या तारकांची, तुला मी मला तू असे भेटताना. बहुत बढिया. आणि फुले हासली अन सडा चांदण्यांचा, फुले हासली अन सडा चांदण्यांचा, गुलाबी नभाला झुला बांधताना. वा वा, सुरेख. असे वाटते चांदणे सांडताना, तू चंद्र जातो तुला पाहताना. गझल सादर करतोय. दूर नांदते नभात चांदणे, दूर नांदते नभात चांदणे, आणलेस तू घरात चांदणे. धन्यवाद. रात्रभर असे उगाच हिंडुनी, रात्रभर असे उगाच हिंडुनी, मग विसावले तुझ्यात चांदणे. आणि पुढचा शेर आहे. काल मी गुलाब जो तुला दिला, काल मी गुलाब जो तुला दिला, पहुडले असेल त्यात चांदणे. क्या बात. मस्त मस्त. दूर नांदते नभात चांदणे, आणलेस तू घरात चांदणे. आणि शेर आहे की चंद्र चालला कुठे दुपारचा, चंद्र चालला कुठे दुपारचा, पोळले उगा उन्हात चांदणे. धन्यवाद. पाहता असे निस्पर्शले तुला, पाहता असे निस्पर्शले तुला, गात चालले सुरात चांदणे. आणि शेवटचा शेर. रोज पौर्णिमा, रोज पौर्णिमा सखे तुझ्या सवे, रोज पौर्णिमा सखे तुझ्या सवे, रोज हे पडे मनात चांदणे. दूर, धन्यवाद. दूर नांदते नभात चांदणे, घरात चांदणे. सुरेख सुरेख. श्री कविता एक सादर करतोय.
कवितेचं नाव आहे अधीर बाला. लाजत लाजत हसत गालात हसत, लाजत लाजत गालात हसत, मनात फुलत डोळ्यात झुले. लाजत लाजत गालात हसत, मनात फुलत डोळ्यात झुले. पहिल्या भेटीत चांदणे पेरीत, हृदय वेचित प्रीतीची फुले. क्या बात आहे, क्या बात आहे. पहाट थंडीत अनोख्या धुंदीत, गुलाबी मिठीत मिटून जाई. पहाट थंडीत अनोख्या धुंदीत, गुलाबी मिठीत मिठून येई. सकाळी उन्हात सचैल नाहात, सकाळी उन्हात सचैल नाहात, लकेर देहात छेडून जाई. वा वा वा. हसत नाचत मनात साचत, हसत नाचत मनात साचत, हृदय वाचत अंगणी येते. हसत नाचत मनात साचत, हृदय वाचत अंगणी येते. नजर बंदित करते गंधित, स्वप्नांना संगीत देऊन जाते. आणि बोलते मोहक, बोलते मोहक हसते मादक, पाहतो चातक तहानलेला. बोलते मोहक हसते मादक, पाहतो चातक तहानलेला. आणि उरात काहूर मनात संतूर, उरात काहूर मनात संतूर, भेटण्या आतुर अधीर बाला. लाजत लाजत गालात हसत, मनात फुलत डोळ्यात झुले. पहिल्या भेटीत चांदणे पेरीत, हृदय वेचित प्रीतीची फुले. हृदय वेचित प्रीतीची फुले. धन्यवाद. खूप छान, खूप छान. मस्त मस्त. सुंदर सुंदर, खूप गझल तर फारच खूपच सुंदर होती बर का. दोन्ही कविता खूप सुंदर. ही कविता मराठीतली टंग ट्विस्टर म्हणता येईल. आता जी सादर झाली कविता ती मराठी मधली टंग ट्विस्टर म्हणता येईल. अगदी अगदी बरोबर सर, प्रदीप सर अगदी बरोबर. छान छान सांगितलं. यानंतर म्हणजे कोण आहे मला आता राहिलंय का कोणी मला माहित नाहीये. मुग्धा कोण? कोण? मुग्धा मुग्धा मुग्धा. मुग्धा नंदिनी काळे पण राहिली. नंदिनी काळे मुग्धा. नंदिनी काळे आहेत. नंदिनी काळे आहे मी. नंदिनी तुझा व्हिडिओ बंद आहे पण आहे ना. कोण वाचता आता आधी? नंदिनी ताई तुम्ही वाचता? हो घेते मी. नंदिनी ताई तुम्ही घ्या. धन्यवाद ताई. प्रथम कोजागिरीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि एक माझी छोट्या बहरातली गझल सादर करते. सॉरी, कविता आहे. क्षण आनंदाचा आहे, क्षण सौख्याचाही आहे. क्षण आनंदाचा आहे, क्षण सौख्याचाही आहे. जग मनासारखे असता क्षण प्रेमाचाही आहे. वेचून घेतला मीही, वेचून घेतला मीही तो गंध मोगरीचा. वेचून घेतला मीही तो गंध मोगरीचा. अन भान हरपले माझे तो स्पर्श तलमकी त्याचा. तो भल्या पहाटे येतो, तो भल्या पहाटे येतो. नयनात रोखुनी बघतो, जे मनात माझ्या असते ते समजून सारे घेतो. हे सौख्य हवेसे वाटे मन त्याच्यावरती जडले. हे सौख्य हवेसे वाटे मन त्याच्यावरती जडले. आठवते न कळत काही मी मिटल्यावरती डोळे. तो श्याम सावळा होतो मी विभोर त्याची राधा. तो श्याम सावळा होतो मी विभोर त्याची राधा. मन आनंदाचे डोही ही झाली सावळ बाधा, ही झाली सावळ बाधा. मी माझी कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे बंध रेशमी जुळून आले. आयुष्याच्या वळणावरती बंध रेशमी जुळून आले. आयुष्याच्या वळणावरती बंध रेशमी जुळून आले. तार मनाची कधी छेडली कसे न मजला कळले. एकाकी या रस्त्यावरती नुसती होती वणवण. एकाकी या रस्त्यावरती नुसती होती वणवण.
तव भेटीने फुलला आहे आनंदाचा श्राव. नात्यांमध्ये अलवार असे रंग हवेसे भरले. नात्यांमध्ये अलवार असे रंग हवेसे भरले. तार मनाची कधी छेडली कसे न मजला कळले. कळी उमलता दिशा सदाही पसरत जातो दरवळ. कळी उमलता दिशा सदाही पसरत जातो दरवळ. तुझी आठवण मनात येता गंधित होते वादळ. कळून चुकले प्रेमामध्ये मीच माझी ना उरले. तार मनाची कधी छेडली कसे न मजला कळले. कृष्णासम मी तुला ठेवले हृदयामध्ये जपून. कृष्णासम मी तुला ठेवले हृदयामध्ये जपुनी. भक्ती करते सतत तुझी मग वेडी राधा बनी. मधुर क्षणांची गुंफत माला स्वतःशीच मी हसले. मधुर क्षणांची गुंफत माला स्वतःशीच मी हसले. तार मनाची कधी छेडली कसे न मजला कळले. प्रीती म्हणजे मला वाटते दोन मनांचे मिलन. प्रीती म्हणजे मला वाटते दोन मनांचे मिलन. समाजातल्या अन्नकुणाचे नकोच त्यावर बंधन. डोळ्यामधले भाव समजता पंख मनाला फुटले. डोळ्यामधले भाव समजता पंख मनाला फुटले. तार मनाची कधी छेडली कसे न मजला कळले. आयुष्याच्या वळणावरती बंद रेशमी जुळले. तार मनाची कधी छेडली कसे न मजला कळले. तार मनाची कधी छेडली कसे न मजला कळले. धन्यवाद. सुंदर सुंदर. छान रचना. धन्यवाद. मी कविता सादर करतो. पुढचं सांगताय का? मी कविता सादर करतो कारण माझा नेटचा प्रॉब्लेम आहे. तर मग मला कविता सादर करावी येते की नाही डाऊट म्हणून. चालेल तुम्ही सादर करा. एक सुमंदार मला वृत्तातली आजचं रोमॅन्टिक वातावरण आहे तसं त्याला अनुकूल प्रेमपत्र जुन्या जमान्यातली कविता आहे. त्यावेळी प्रेमपत्र. ओके आता ठीक आहे. प्रेमपत्र. खरे सांग वेडे लिहू काय आता. खरे सांग वेडे लिहू काय आता. प्रिये लाडके की सखी बावरी. किती होत आहेत माझ्या चुका ह्या. असा कंप का येत आहे कधी. कधी वाटते मी लिहावे धीराने. प्रिया तूच माझी गुणी राधिका. नको चंद्र तारे नभीचे मला ते. सखे भासतो स्वर्ग आता फिका. गुलाबी मऊ पान त्या सोबतीला. गुलाबी मऊ पान त्या सोबतीला. सुगंधी असा पेनही आणला. दिला त्यास आकार तोही बदामी. मध्ये बाण त्याच्या वरी पोचला. कितीदा लिहायास मी घेतलेले. तरी शब्द काही सुचेना मला. जरी काव्य थोडे मला येतसे ग. कळेना कसे प्रेम सांगू तुला. प्रयत्ने कितीही करोनी सखे. प्रयत्ने कितीही करोनी सखे. मी नसे एकही शब्द रेखाटला. गळाले असे धैर्य माझे कसे ग. मनासी असा खेद हा जाहला. तुझे तूच तू समजून घे आशा. तुझे तूच तू समजून घे अताशा. जरी पत्र कोरेच मी झाडले. जरा वाच तू प्रीत डोळ्यातली. जरा वाच तू प्रीत डोळ्यातली. असे प्रेम माझे जगा वेगळे. असे प्रेम माझे जगा वेगळे. आता दुसरी रचना एक करतो. हरिभगिनी वृत्तातली सवाल जवाब लावणे. दुसऱ्यांनी माईक जरा बंद करा. आवाज खूप डिस्टर्ब होतो. ऐक टाकते सवाल पहिला. जवाब याचा देई ग. विणुणी जाळे त्यात पारधी. सावध कैसा होई ग. आता उत्तर आहे. पारद होतो विणता जाळे. माणूस त्यासी म्हणती ग. मच्छरदाणी ओढून घेई. सावध होई राती ग. चार पाय हो असती तिजला. दोन हातही असती ग. राव रंक ही तंटा करती. तिला मिळवण्यासाठी ग.
ऐक सांगते जवाब याचा, तुला लागली मिरची ग. 4 पाय न 2 करांनी मिळून होते खुर्ची ग. फक्त पुजारी नसे कुणी तो, तरी वाजवी घंटा ग. विचार करुनी नाव तयाचे, सांग कोणते आहे ग. उत्तर आहे, थांब्यावरती मला भेटतो, त्यात कशी नवलाई ग. गाडीचा जो वाहक असतो, रोज वाजवी घंटा ग. रंगबिरंगी आणि पांढरा असतो त्याचा सदरा ग. एक कानही असूनही सुद्धा मोठा आहे तो राग. उत्तर, शिवाय त्याच्या करमत नाही, लाज येतसे गाली ग. चहा ओतते कपात प्याया, सकाळच्या मी वेळी ग. कृष्णमुखी पण गौरवर्णती, करी जनांना गारद ग. जिकडे जाई तिकडे लावी, आग जशी ती नारद ग. आता उत्तर बघा, मनोरंजक आहे. यक्ष प्रश्न हा असे तरीही, उत्तर याचे सोपे ग. माचीस मधली काडी आहे, कृष्णमुखी अन गौरांगी ग. माचीस मधली काडी आहे, कृष्णमुखी गौरांगी ग. धन्यवाद. मस्त मस्त सर, खूपच छान. खूप खूप सुंदर बर का. आणि तुमच्या कवितांमुळे वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे, तर मला गझलकार अनिल कांबळे यांचा एक शेर आठवतोय. या शुभ्र चांदण्याची जादू हवेत आहे, या शुभ्र चांदण्याची जादू हवेत आहे, अन चंद्र भारलेला माझ्या कविता आहे, चंद्र भारलेला माझ्या कविता आहे. यानंतर स्मिताताई साळवी यांना मी बोलवते. स्मिताताई, माझे झालेत गेले. झाले ना ते. हा मुग्धा पुळे. हा मुग्धा कुळे. नमस्कार सर्वांना. आज कोजागरी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझी कविता इथे सादर करते. कवितेचे शीर्षक आहे मन हे गेले फुलून. पौर्णिमेचा आज चंद्रमा नभात आला खुलून. पौर्णिमेचा आज चंद्रमा नभात आला खुलून. ओजस्वी ते रूप पाहुने मन हे गेले भुलून. ओजस्वी ते रूप पाहुने मन हे गेले भुलून. चांदव्यात त्या चिंबनाहुनी अवघी सृष्टी सारी. चांदव्यात त्या चिंबनाहुनी अवघी सृष्टी सारी. चमचमणारे तेज रुपेरी छान पसरले दारी. तारकांचवे उंच अंबरी घ्यावे वाटे झुलून. ओजस्वी ते रूप पाहुने मन हे गेले भुलून. दुरुनी खुणवी सखा धरेला गुज प्रीतीचे सांगे. दुरुनी खुणवी सखा धरेला गुज प्रीतीचे सांगे. मंद प्रकाशी शीतल छाया मोहरून मन जागे. चांदण राती सखा सोबती प्रीती आली फुलून. ओजस्वी ते रूप पाहुनी मन हे गेले फुलून. तुला पहाया पुनवेची ती ओढ मनाला लागे. तुला पहाया पुनवेची ती ओढ मनाला लागे. पीत चांदणे तव तेजाचे तृषा अंतरी जागे. दर्शन होता नभांगणी त्या नाते येई जुळून. ओजस्वी ते रूप पाहुनी मन हे गेले भुलून. ओजस्वी ते रूप पाहुनी मन हे गेले भुलून. आणि माझी दुसरी कविता आहे पुनवेचा चंद्रमा. कोजागरीस चांदोबाचे रूप साजरे दिसे. कोजागरीस चांदोबाचे रूप साजरे दिसे. नभो मंडळी ताऱ्यांच्या तो राजावाणी दिसे. नभो मंडळी ताऱ्यांच्या तो राजावाणी दिसे. चंद्रिकांसवे रम्य मनोहर सोमदर्शन घडे. चंद्रिकांसव सवे रम्य मनोहर सोमदर्शन घडे. चमचमणाऱ्या आभेची त्या भूल जगाला पडे. चमचमणाऱ्या आभेची त्या भूल जगाला पडे. शीतल छाया तेज रुपेरी लोभस हसरी तनू. शीतल छाया तेज रुपेरी लोभस हसरी तनू. शुभ्र विखुरली माळ अंबरी मोत्यांची ती जणू.
शुभ्र विखुरली माळ अंबरी मोत्यांची ती जणू. पुनवरातीस शशी येतसे हळूच गगनी असा. पुनवरातीस शशी येतसे हळूच गगनी असा. चोर पावल चित्त चोरतो ते चोरतो कसा. चोर पावले चित्त चोरतो हृदय चोरतो कसा. तुझ पाहण्या लागे जीवा पुनवेची ती आस. तुझ पाहण्या लागे जीवा पुनवेची ती आस. म्हणून आली शरदाची ही कोजागरीच खास. म्हणून आली शरदाची ही कोजागरीच खास. धन्यवाद. वा 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 वा, खूप छान. दोन्ही कविता सुंदर, दोन्ही कविता सुंदर. दोन्ही कविता आणि खूप संजय कोळे सरांचा चंद्र आहे हा. संजय कोळे सरांचा चंद्र आहे हा. बरोबर, अगदी बरोबर. बरं का? दोघांच्याही कविता छान झाल्या, एकमेकांना पूरक असणाऱ्या अशाच त्या दोघांच्याही कविता होत्या. सुंदर. धन्यवाद ताई. धन्यवाद. त्यानंतर आपण रुपाली पाटील यांना बोलवणार आहोत. त्यापूर्वी परत एकदा मी सगळ्यांना विनंती करते की आपल्यापैकी सहभागींपैकी कोणी जर आपलं चॅनल शब्द कौमुदी हे चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्रत्येकाने ते सबस्क्राईब करा. रसिकांना विनंती की आपणही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. आणि रुपाली पाटील यानंतर आपण अगदी समारोपाकडेच येणार आहोत. आणखीन एक नंदिनी ताई राहिलेल्या आहेत. रुपाली पाटील आधी. नंदिनी झालाय का नंदिनी? मग रुपाली ताई नंतर कोण राहिलंय का? हे मनाच्या काहीतरी नाव लिहून येतात ते कोण आहेत? त्या चंचल ताई आहेत. रुपाली ताई तुम्ही घ्या. सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवातीला कविता घेते. कवितेचं नाव आहे पौर्णिमा. उधळीत चांदणे हे नभिहा चंद्र आला. उधळीत चांदणे हे नभिहा चंद्र आला. रूप रातीचे निरकुन पाही सारून काळोखाला. रूप रातीचे निरकुन पाही सारून काळोखाला. स्पर्श शीतल चांदण्यांचा खडी चमचमते पदरावरती. स्पर्श शीतल चांदण्यांचा खडी चमचमते पदरावरती. गंध जाई जुई रात राणीचे. गंध जाई जुई रात राणीचे. रात माळून अप्सरा दिसती. रात माळुनी अप्सरा दिसती. लाजते अन हळूच निरखते. लाजते अन हळूच निरखते. तळ्यात पाहते चंद्रमाला. उधळीत चांदणे हे नभिहा चंद्र आला. उधळीत चांदणे हे नभिहा चंद्र आला. भेट त्याची अशी कधीतरी घडते अवचित पौर्णिमेला. भेट त्याची अशी कधीतरी घडते अवचित पौर्णिमेला. दुरून पाहतो तिला तसेही चांदण्याने स्पर्शून जातो. दुरून पाहतो तिला तसेही चांदण्याने स्पर्शून जातो. कोण कुणी तसे तरीही या नात्याचा भाव जाणतो. कोण कुणी तसे तरीही या नात्याचा भाव जाणतो. चला मालवूया अंतरातले पथदीप फिके रखरखणारे. चला मालवूया अंतरातले पथदीप फिके रखरखणारे. आयुष्यातही तसे भेटती. आयुष्यातही तसे भेटती सुखावणारे नभीचे तारे. आयुष्यातही तसे भेटती सुखावणारे नभीचे तारे. यानंतर गझल घेते. म्हटला असा आहे. आकाश चांदण्यांनी आले भरून आता. आकाश चांदण्यांनी आले भरून आता. हे दीप आज थोडे घे मालवून आता. हे दीप आज थोडे घे मालवून आता. वा सुरेख. झाली तरुण आहे. झाली तरुण आहे ती भेट त्या दिसांची. झाली तरुण आहे ती भेट त्या दिसांची. घे शाल चांदण्यांची तू पांघरून आता. घे शाल चांदण्यांची तू पांघरून आता. आकाश चांदण्यांनी आले भरून आता. आकाश चांदण्यांनी आले भरून आता. पुढचा शेर असा आहे. जेव्हा कधीतरी मी झुरते अशी अवेळी. जेव्हा कधीतरी मी झुरते अशी अवेळी. ती भेट रोज त्याची घेते स्मरून आता. ती भेट रोज त्याची घेते स्मरून आता.
आकाश चांदण्यांनी आले भरून आता, हे दीप आज थोडे घे मालवून आता, हे दीप आज थोडे घे मालवून आता. पुढचा शेर असा आहे, या कोरड्या मनाची भागत तहान गेली, या कोरड्या मनाची भागत तहान गेली, हे चांदणे नभीचे घेते पिऊन आता, हे चांदणे नभीचे घेते पिऊन आता, आकाश चांदण्यांनी आले भरून आता, हे दीप आज थोडे घे मालवून आता. आणि शेवटचा शेर असा आहे, गेल्या विझून आशा ज्या पाहिल्या कधी मी, गेल्या विझून आशा ज्या पाहिल्या कधी मी, उरते रीतीच ओंजळ त्या आठवून आता, उरते रीतीच ओंजळ त्या आठवून आता, आकाश चांदण्यांनी आले भरून आता, हे दीप आज थोडे घे मालवून आता, हे दीप आज थोडे घे मालवून आता. खूप खूप धन्यवाद. रुपाली गजल सुंदर, खूपच सुंदर बर का. हा दोन्ही खूप छान. धन्यवाद सर. हा या आता फक्त शेवटच मी करते आहे. परत आपल्याला खरं म्हणजे कोजागिरी रात्रभर जागवायची असते, त्या दृष्टीनेच मी परत एकदा अनिल कांबळे यांचा एक शेर सांगते. पहा नभी मंद मंद तारे अजून कोठे पहाट झाली, पहा नभी मंद मंद तारे अजून कोठे पहाट झाली, अजून माझ्या समोर गारे अजून कोठे पहाट झाली, अजून कोठे पहाट झाली. तर आता अतिशय सुंदर असं आपलं कवी संमेलन, गझल संमेलन कोजागिरी निमित्ताने पार पडलेलं आहे. ऐन वेळेला असा विचार करून सुरुवात केली सूत्रसंचालन तुम्हाला की 3-4 जणांचं फक्त सांगेन नाव मला माहिती असलेल्यांचं, तोपर्यंत देवेंद्र सर येतील आणि ते पुढे सूत्र सांभाळतील. पण त्यांच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आला आणि मी ही जबाबदारी घेतली. मला माहित नाही मी कशी पार पाडली, पण आपण सगळ्यांनी मला खूपच असं वाटत नाहीये घेतलं. गेल्या वेळी केलं असं आम्ही तयारी करून पण सूत्रसंचालन केलेलंच नाहीये गेल्या कित्येक वर्षात. अचानक सूत्रसंचालन माझ्या मी घेतलं, मी स्वतःच घेतलं असं म्हणे. तर खूप दिवसांनी आम्हाला ऐकायला मिळालं ना, पण या सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. इंदूजी आपणही मला करा म्हणालात त्याबद्दल आपलेही आभार. आणि अतिशय छान अशी आम्हाला तुम्ही सगळ्यांना संधी दिलीत. आपले मनापासून इंदूजी सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते.